नमस्कार सर्वांना जय शिवराय. मी आपला कृष्णा पाटील श्रावणी ग्रुप नांदेड. तर अत्यंत महत्त्वाचा अपडेट असा आहे की ज्यांनी ज्यांनी लाडकी बहीण पोर्टलवरती अर्ज भरले होते त्यांचे फॉर्म रिसबमिटसाठी येत आहेत. तर रिसबमिटसाठी कशामुळे येतात याच्या मागचं एकच कारण आहे. जेव्हा अगोदर पोर्टल लॉन्च झालं होतं तेव्हा जे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती OTP जात होता आणि नंतर आधारची पूर्ण माहिती भरल्या जात गेली. त्याच्यामुळे त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण काही दिवसानंतर लगेच ते आधार OTPचं जे काम होतं म्हणजे आधार OTP घेऊन जे फॉर्म भरायचा होता ते नंतर प्रोसेस बंद केली आणि त्याच्यानंतर आधार कार्ड अपलोड करा म्हणून प्रोसेस चालू केली. त्या कारणाने आज जे अगोदर OTP थ्रू जेवढे फॉर्म भरले होते सर्व फॉर्म रिसबमिटसाठी आलेले आहेत. आता ते रिसबमिटसाठी फॉर्म आले आहेत, आता त्यांच्यासाठी काय करायचं आहे? रिसबमिटचे जे फॉर्म आले त्यांनी एकच काम करायचं आहे. त्या लाडकी बहीणच्या पोर्टलवरती जाऊन आपण जे मोबाईल नंबरची लॉग इन तयार करून जे अर्ज भरले होते त्यामध्ये जाऊन एक एडिटचं ऑप्शन आलेलं आहे. त्या एडिटच्या ऑप्शनवरती जाऊन आपला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्याच्या बाद आपली जी माहिती पूर्ण तर ओकेच आहे. तर त्यामध्ये काही बदल करायचे असले तर आत्ताच करून घ्या. म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आता काही काही जणांनी असे खाते दिले ज्यांना आधार कार्ड लिंक नाही आहे. आधार कार्ड लिंक नाही आहे आणि दुसऱ्या बँकेला लिंक आहे. काही काही जणांनी असे पण खाते देतात. त्यांनी काय करायचे, आधार कार्डला जे लिंक खातं आहे ते खातंसुद्धा टाकू शकता आणि आपल्या आधार कार्डची फ्रंट साईड आणि बॅक साईड ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या अपलोड करून घ्यायच्या आहेत. आणि नंतर फॉर्म रिसबमिट आहे. रिसबमिटचं खाली ऑप्शन आहे सेव्ह इन्फॉर्मेशन म्हणून, त्याच्यावरती जाऊन क्लिक करायचं आहे आणि ते आपला फॉर्म रिसबमिट होऊन जाईल आणि लगेच 1-1.5 तासानं म्हणा 10-15 मिनिटाने एखाद्या 2 दिवसामध्ये लगेच तुमचं रिसबमिट जेवढ्यांचं आहे तेवढ्याचा अप्रूव्हल होऊन जाईल. आणि